उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं कष्ट मातीमोल झाले। आपण आलो चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। या बाजार समितीमध्ये काल शेकडो टन कांदा हा अक्षरशः पावसात भिजला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या कांद्याची अक्षरशः माती झालेली आहे। या कांद्यातून आता पाणी बाहेर निघते अशी सगळी परिस्थिती आहे। शेतकऱ्याने मोठ्या भांडवली खर्चातून उभा केलेला हा कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता, मात्र बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे हा कांदा उघड्यावर ठेवण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी हा कांदा पावसामध्ये पूर्ण भिजला गेलेला आहे। त्यामुळे एका बाजूला कांद्याला बाजारभाव नाही, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचं हे संकट शेतकऱ्यांवर बाजार समितीच्या आवारात उभं टाकलेलं आहे। शेतात काढलेल्या मालाला बाजारभाव नाही, भांडवली खर्च निघेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना असताना आता विक्रीला आणलेला कांदा हा पावसामध्ये भिजलाय, त्यामुळे हा सडणार कांदा आहे। त्यामुळे या कांद्याची विक्री होत नाहीये। हा कांदा अक्षरशः बाजूला पडलेला पाहायला मिळतोय। खरं तर शेतकरी हा कांद्याचं पीक हे मोठ्या भांडवली खर्चातून उभा करतो आणि या कांद्याच्या पैशावरती शेतकऱ्याला लग्न, घरातले विविध कार्यक्रम, मुलांची शिक्षण हे सगळं याच कांद्यावरती अवलंबून असतं। मात्र हा कांदा सध्या पावसात भिजल्यामुळे मातीमोल झालाय, याला खरेदी करण्यासाठीही व्यापारी उपलब्ध नाहीयेत अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांवर ओढावली। मात्र बाजार समिती या शेतकऱ्यांना पुढील काळामध्ये काही दिलासा देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे।